खूप खचून गेलाय तो। त्याच्यावर मानसोपचार चालू आहेत। बापरे, जावई बापूंना बरं नाही हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही। अहो आपण तिकडे गावी होतो ना, मग आपल्याला कशाला उगाच टेन्शन द्यायचं म्हणून नसेल सांगितलं। गेले 1.5 वर्ष तो हॉस्पिटलला गेला नाहीये। आजी, अगं जे हॉस्पिटल त्याचा जीव की प्राण आहे, तिथे निर्मला आत्या त्याला येऊही देत नाहीयेत। किती भयंकर आहे हे। काय होत असेल त्याला आतल्या आत? विश्वासच बसत नाहीये ग। मोनाला ना लाज वाटली पाहिजे। आपल्यामुळे आपला नवरा डिप्रेशन मध्ये जातो याचं तिला काहीच वाटलं नसेल का हो? नाहीतर काय, ती कुठे असते काय करते देव जाणे। जावई बापू सारख्या माणसावर तिच्यामुळे ही वेळ आली। जावई बापू एवढे मोठे डॉक्टर, पण बघा ना त्यांना देखील मोनाचं वागणं सहन नाही झालं। बरे होतील ना ग ते? आई आई काय काय झालं? खिडक्या बंद आहेत। खिडकीवर चढून बघितलं तर आतमधून आवाजच येत नाहीये। आई अगं काय झालं? काय झालं विक्रांत दादाला? तुम्ही मागच्या बाजूने जाऊन बघून या, जा लवकर। हॅलो निर्मले, अगं विक्रांतने स्वतःला कोंडून घेतलंय, दरवाजा उघडत नाहीये तो। आम्हाला प्रचंड टेन्शन आलंय, काय करू? ठीक आहे, काय म्हणाल्या? ती तरी काय करणार, काय होतं ते कळव म्हणाली, येणार आहे। पण मग आपण काय करायचं? आपण अशीच वाट बघायची? अरे मग दरवाजा तोडून टाका, त्याशिवाय दुसरा काही उपाय आहे का? अगो बाई, आपण दरवाजा तोडायचा? अलके आपण नाही ग, फायर ब्रिगेडला बोलवा। मी डॉक्टर देशपांडे। हॅलो डॉक्टर देशपांडे, हाऊ कॅन आय हेल्प यू? आत्ता जे बाहेर गेले ते माझे पेशंट होते। तुम्ही डॉक्टर आहात म्हणून इतकंच सांगते की ते सध्या डीप डिप्रेशन मध्ये आहेत। डिप्रेशन? विक्रांत, तुझ्या या अवस्थेला मी कारणीभूत आहे? मी जबाबदार आहे याला? अरे काहीतरी काय बोलताय तुम्ही? फायर ब्रिगेड काय? काय घराला आग लागली? मोठा मुलगा आहे तो, डॉक्टर आहे का? लहान बाळ आहे का ते? शांत राहा जरा, शांत राहा, 1 मिनिट। हा विक्रांत, उचला फोन, उचला। अरे बाळा, तू दरवाजा का लावून घेतलायस? दार उघड ना, हा प्लीज। मला एकटं सोडा ना, प्लीज लीव मी अलोन, प्लीज। अरे असं कोंडून घेऊन प्रश्न सुटणार आहेत का? तुझी आई, तिचा स्वभाव माहिती आहे ना तुला, काय झालं बघ तिच्या इथे। तिच्यासाठी तरी दरवाजा उघड प्लीज, प्लीज। ठीक आहे, ठीक, उघडतो तो दरवाजा, चल ये ये ये। थांबा थांबा, काळजी नको करू। विक्रांत, तुम्ही सगळे प्लीज जरा मला एकटं सोडता का? हो हो, तुझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे। तू पटकन याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन ये। नानू मामा, मधु काका, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबता का? मी याच्याशी बोलते। आई, तू शांत हो। तुला कोणी काही बोलणार नाही। पण मला जरा वेळ एकटं सोडा ना। असं नको रे म्हणू। हे बघ, मी सुद्धा इथे बसेन, पण
मी सुद्धा काही बोलणार नाही तुझ्याशी, तुला काही विचारणार नाही, अगदी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. गपचूप इथे बसून राहील. थोडंसं खाऊन घे. नको बास. मनू, इतका विचार करू नको ग. ए बाळा, असं काय ग करतेस? अगं असं बसून राहून काय होणार आहे? आपलंच नाणं खोटं निघालं. आपल्यामुळे दळवींकडच्या सगळ्यांना त्रास झाला, अजूनही होतोय. तू आता असा जास्त त्रास करून घेऊ नको. जा, जाऊन झोप आता. ऐकशील ना माझं? जा. बाबा, पुन्हा नाही होणार असं. पण ती का आली होती बाबा? काय गरज होती तिला इथे यायची? सांगा ना, का आली ती इथे? माझ्या मनावर, माझ्या हृदयावर ओरखडा मारायला? अरे तशी मुलगी नाहीये ती, का करेल ती असं? मग इतके वर्ष आपल्याला कॉन्टॅक्ट का नाही केला तिने? मी तिला फोन करत होतो तर फोन उचलला नाही तिने. फोन फक्त वाजत राहायचा तसाच. तो फोन न उचललेला जो आवाज आहे ना, तो अजूनही माझ्या कानात घुमत असतो बाबा. मी कान बंद केले तरीही घुमत असतो. काळजीनं फोन करत होतो मी. एकटी ईशाला दिल्लीमध्ये कशी वाढवणार आहे? पण नाही उचलला फोन. आणि पुढे ये नंबर मौजूद नहीं है. तिने सिम कार्ड बदललं बाबा. बदललं सिम कार्ड तिने. काय अर्थ होतो याचा मला तुम्ही सांगा. काय अर्थ होतो? कुणी कुणाचं नसतं. कुणी कुणाचं नसतं बाबा. माझं मलाच कणखर व्हायला हवंय. माझं मलाच कणखर व्हायला हवं. चला, नवा दिवस सुरू झाला. आज काय काय समोर येतंय कोण जाणे.
माझ्यामुळे विक्रांतला त्रास होऊ नये म्हणून मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट पूर्णपणे तोडून टाकला होता. मधल्या 3 वर्षात तर त्याच्याशी बोलणं झालं ना, भेट. तो चॅप्टर बंद करून टाकला होता मी. त्याच्यापासून शक्य तितकं दूर राहिले. पण 3 वर्षांनी विक्रांत माझ्या समोर यावा असा मानसिकरित्या खचलेला विक्रांत बघावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं मला. पण तसं झालंय खरं. विक्रांतने माझं आणि ईशाचं जाणं इतकं मनाला लावून घेतलं असेल की आणखी काही कारण असेल. नेहमी आपल्या कामात बुडालेला विक्रांत कुठे आणि काल नजर हरवलेला विक्रांत कुठे? काय झालंय हे सगळं? का झालंय? मनू, काय ग? काय बडबड करते स्वतःशीच? काही नाही आजोबा. मी आपल्यासाठी चहा टाकते. गुड मॉर्निंग आई. तू आत्ताच उठलीस का? नाही अरे, मी जागीच आहे. वॉकला जायचंय ना? हो, तू तयार झाला सुद्धा? हा का, तू येत नाहीयेस का? नाही, येते आलीस. 5 मिनिटात आली. हा ठीक आहे, मग मी बाहेर जाऊन वॉर्मअप करतो. हो. नानू मामा, नुसते उभे काय राहिला? तुम्ही काहीतरी व्यायाम करा. काय रे, माझं कंबरड मोडलंय हे माहित नसल्यासारखं मला विचारतोयस तू? नाही, ते माहितीये मला, पण तुम्ही इथे एक हलका वॉक घेऊ शकता, तेवढं चालेल ना? काय विक्रांत, हल्ली मी सूर्याकडे बघून असा हात जोडून नमस्कार करतो, हाच माझा व्यायाम. अरे, हे काय करतोय? त्यापेक्षा स्ट्रेचिंग कर. स्ट्रेचिंग ते महत्वाचं असतं. स्ट्रेचिंग कसं ते? म्हणजे ही कंबर आहे ना, अशी गोलाकार फिरवायची. म्हणजे एकदा उजव्या बाजूनं, एकदा डाव्या बाजूनं, अशी. एकदा उजव्या बाजू. नाही, मला कळत नाहीये. तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन करून द्याल का मला? म्हणजे करून दाखवा कसं ते. हो, हे बघ, हे जे आहे ना, हे असा हात ठेवायचा आणि हे असं उजव्या बाजू. काय रे, अरे काय माझी काय चेष्टा करतोयस का तू? विक्रांत, चल मी रेडी आहे, निघूया. हो येते. हो, या. वा, असाच उत्साहात राहशील तर ते डिप्रेशन का फिप्रेशन काय आहे ना, ते कुठल्या कुठं जाईल. पण आता आमच्या कमरेचं काही खरं नाही बुवा. सूर्यनारायणा, भरपूर खाऊन घ्या मनू, दिवसभराचं इंधन आहे हे. हो आजी. हॅलो, हा बोला मिस्टर कदम. हो, मला पॉलिक्लिनिकची जागा आवडली आहे. काय सांगताय ते भाडं?
अरे बापरे, नाही हो, जास्त वाटतंय मला. त्यांना 35 पर्यंत सांगा ना. त्यांना सांगा की आता नवीनच करतोय सुरू क्लिनिक, जरा जम बसला की नंतर वाढवता येईल. असं काहीतरी करून कमी करता येते ते बघा ना. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही कळवा मला आणि काहीही करून आपण आज जागा फायनल करूया. ओके ओके, थँक्यू, बाय. आजी, अगं आजोबा नाही आले ब्रेकफास्टला? ते फिरायला गेलेत, आल्यावर खातील ते. काय ग, झालं तुझं जागेचं फायनल? हो, मोस्टली. जरा भाडं कमी करायचं बघतेय मी, पण मला जागा आवडली आहे. छान आहे ग, फर्स्ट फ्लोअरला आहे आणि बिल्डिंगच्या बाजूलाच एक गार्डन आहे, त्यामुळे मुलांना कंटाळा आला तर पालक घेऊन जाऊ शकतात त्यांना. स्वच्छ परिसर आहे आणि सगळ्यात महत्वाचं चांगल्या वाईब्स आहेत. बरं झालं बाई, एक गोष्ट तरी मार्गी लागली. हॅलो, हा विजय काका बोला, काय म्हणताय? माझं थोडं काम आहे तुझ्याकडे, मला कधी भेटू शकशील? हो, का हो, काय झालं? ते भेटल्यानंतर सांगतो. मला ठिकाण सांग फक्त, कुठे भेटूया? बरं, एक काम करूया, मी स्वतःच्या क्लिनिकसाठी एक जागा फिक्स केली आहे, आपण तिथे भेटूया. बरं बरं, त्या निमित्ताने तुम्ही ही जागा बघून घ्याल. ठीक आहे, मला जरा पत्ता SMS कर. हा, ओके. मनू, आम्हाला पण एकदा दाखव की जागा. अगं आजी, गणेश पूजन तुमच्याच हस्ते होणार आहे. असं काय ग तू? हो का? अगो बाई, मस्त झालेत पोहे. हे घे, पापड तळलेत. हे काय पापड? तुम्ही मासे तळणार होतात ना? अरे आज ती नेहमीची बाई नाही आली आणि तिच्याकडे खात्रीचे चांगले मासे मिळतात ना, ती नव्हती म्हणून मी नाही घेतले. उद्या नक्की करते. हा, ऐक ना, तुझ्यासाठी मसाले भात पण केलाय, आणते. विक्रांत, आता शांतपणे मन लावून जेवायचं. हं, आई, हे वाढलेच ते सगळं संपवायचंय का? जेवढं तुला संपेल तेवढं संपव. हं, काय आवडेल ते मागून घे. बस ना तू आई. अरे असू दे, तुझं होऊ दे. नाही असं नाही, बस ना, तू नेहमी मला वाढतच असतेस. बस बस बस, मी गीता काकीलाही बसवणार. आई, तुला आठवतं मी कॉलेजला असताना माझे 4-5 मित्र आले होते. म्हणजे आम्ही जेवण करताना तू खूप सारे मासे तळले होतेस, पण आमची काही पोटच भरत नव्हती आणि काम करून करून तुझे हात दुखायला लागले नंतर. आठवते ना विक्रांत? बापरे, काय पंचायत झाली होती माझी. अरे तुझे ते मित्र भस्म्या झाल्यासारखे खात होते. हॉस्पिटलमध्ये मानसी आणि मी डबा खाण्यासाठी थांबायचो. तुझा आवडता मसाले भात. बस 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 ना काकी. गीता, आज खूप दिवसांनी पोट भरलं ग माझं.